बातमी आहे उन्हामुळे फायबर तापून डेकोरेशनचं लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याची. तीव्र उन्हामुळे मोठी आग लागल्याची घटना शनिवार दिनांक 22 रोजी सायंकाळी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासनगर किवळे येथे घडली. त्यात फायबर मंडप डेकोरेशनचे 25 लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग विझवताना नवनाथ शिंदे हा अग्निशमन दलाचा जवान किरकोळ जखमी झाला. यापूर्वी चिखली कुजळवाडी येथे भंगार दुकाने व गोदामांना 9 डिसेंबर 2024 रोजी शहरातील सर्वात मोठी अशी प्रचंड आग लागली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 5 बंबांनी विकासनगरची आग विझवली, मात्र ती विझवताना त्यांचा जवान किरकोळ जखमी झाला. या आगीचे लोट दूरवर दिसत होते. मंडप डेकोरेशनचे फायबरचे साहित्य उतरवून एका मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले होते. तीव्र उन्हामुळे हे फायबर तापले, त्यामुळे आग लागली. ती क्षणार्धात सगळीकडे पसरली. त्यात सगळे डेकोरेशनचे साहित्य जळून गेले. 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दांगड यांच्या मालकीच्या जागेत ही आग लागली. त्याबाबत राजेंद्र तरस यांनी फायर ब्रिगेडला कॉल केला होता. त्यानंतर 25 मिनिटात आगीचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.